बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणूस के हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 13-14 वर्षाच्या लेकीवर 2-2 नरा धमतोडून पडतात. हे 17-18 वर्षाची पोरं हातामध्ये दारूचा ग्लास घेऊ लागले. हे गांजाच्या पुड्या माझ्या लेकरांच्या खिशामध्ये सापडू लागल्या. का तर आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. ही माती कोणाची याचा विसर आमच्या लेकरांना पडू लागला. आई बापाला आमची लेकर पायाखाली घेऊ लागली. हे पोरा, ती माती कोणाची अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या. ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. कोण छत्रपती शिवाजी राजा? पोरा, कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे माझ्या लेकरा. ज्या राजाने स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून माझ्या लेकरांना आजचं हे व्याख्यान नाही तर हे आहे परिवर्तन, हा आहे बदल. आणि हे परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापांनी मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. या परिवर्तनाच्या सुरुवातीला मुखातून शब्द आला होता, नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजीजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं. आणि जेव्हा जेव्हा या महामानवांचा प्रश्न येईल, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण आज तुझा 1 कोटीचा बंगला आहे, बंगल्यासमोर 40-50 लाखाची गाडी आहे, 3 वेळचं अन्न कमवण्याची ताकद तुझ्या मनगटामध्ये 5-50 तोळं सोनं तुझ्या कुटुंबाच्या अंगावरती आहे. का? फक्त आणि फक्त माझा आई बाप. लक्षात घे, माझा आई बाप नसता तर माझं अस्तित्व या भूतलावर असू शकलं नसतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पवनपुत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या मातानं. आणि आता लगेच बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा. बघा लवकर कसं तेज आलं चेहऱ्यावरती. बघा लवकर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? नुसतं नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते राया सांगा. त्या रायानं जर तुला खरंच सांगितलं तर उंदरासारखी मारशील त्याला घरात, आणि 1 महिना त्याला गिळायला घालायची नाही. मग ते तुझ्या नादालाच लागत नाही. ते म्हणतंय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही, आणि तू आपली मिरवते. पण आज नुसतं माझ्या राजाचं बाबासाहेबांचं नाव मुखावर आलं कसं तेज आलं. आता सगळ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र माझ्या बाबासाहेबांनी, माझ्या छत्रपतीने सांगितलंय, माझ्या मातेला पहिला आनंदाचा महामंत्र दे. आता पहिला आनंदाचा महामंत्र मातानं टना टना उड्या मारत घराकडे जायचं. आता जसं व्याख्यान संपलं टना टना उड्या मारत घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आली कसं करता खरं सांगा. सासूला बघून कसं करता? हे बाय माझ्या बहिणा कसं करता का? बेडकासारखं नाक असं भोगावता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारीला कशाला इथं माझ्या बोकंडी टाकलाय, थोरल्याकडे पाठव, धाकट्याकडे पाठव, काय काय करता का? आज तसं करायचं नाही. आज सगळ्या मातांनी घराकडे जायचं साहेब. आणि सासू पुढं आले, सासूकडे वाजनास करायचं.
आत्या मग करायचा म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही लय दिवसानं सापडलेले धरायचे म्हातारीला हे आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा आत्या मांग मांग नागर म्हातारी गडा 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 लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला फोन लावला पाहिजे बाबा लवकर घराकडे ये तुझी बायको चौकात गेली काहीतरी ऐकून आलेली आहे अंगात आलेलं दिसतंय माझं मुकच घ्यायला लागल्या एक गाल सुजवला दुसऱ्या गालाला सगळी लिपस्टिक लागलेली आहे लवकर ये नाहीतर मी नवऱ्यानं कोलांडे उडी मारली पाहिजे नवरा गेला पाहिजे पहिला संयोजनाच्याकडे महिन्याला आपल्या गावात असलं काहीतरी ठेवावं लागतंय आज आमच्या घरात आनंदी आनंद आहे एवढ्या आनंदात सगळ्यांनी घरी जायचं 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी वाचासिद्धी हे छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादानं या वसंताच्या जिभेवरती आली अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे पण इयत्ता पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली कीर्तनकारांच्या तोंडाला फेस आणला मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता मस्त असा नटून थटून मी बसलेलो होतो आणि एक माता अशी पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आली मला म्हणाली सर 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 तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला ग तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही म्हणलं कोणतं ग माते तुझं युनिट तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट इयत्ता पहिली ते चौथीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका लहान गट म्हणल्यानंतर काळीच माझं चर्र झालं म्हणलं माते जरा जवळ पाहिजे तर आजचं मानधन तुला घे पण एक काम कर एक बस घेऊन ये त्या बसमध्ये सगळी कार्टी घाल तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला पिकनिकला निघून जा पण एक कार्टी घेऊन माझ्या जवळ बसायची नाही मॅडम लय हुशार मॅडम म्हणल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही मागं बसवली तर चालतील का मागं म्हणलं मी म्हणलं ठीक आहे मागं बसव पण चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं आणि जर का कार्ट्याने दंगा केला मेला 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 मॅडम हरणासारख्या पळत गेल्या मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या कार्टी पण एवढी नाल आहे कोण चड्डी झाडतय कोण माती उधळतय कोण कोणाला दगड मारतय एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला करून गेलं म्हणलं मेलं वसंतराव संपलं तुमचं जगविख्यात व्याख्यान मग मातानं आज घरी जायचं तुझ्या या लेकराचं तुझ्या बंधूचं नाव सोशल मीडियाला टाकायचं वसंत हंकारे शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत आहे असाच खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म मी काळजावरती पेरत असतो लाकडाची मोठी खुर्ची होती खुर्चीवरती मी उभा होतो व्याख्यान एवढं रंगलं होतं प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटले तुमचे पॅन्ट बाटले म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली कारण मागून कॅमेरा सुरू होतं सगळ्या रत्नागिरीला काय चाललंय काय होतंय असं रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला म्हणून हळूच माग हात लावला बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं म्हणलं नालायका कुठं फाटल्या तर कार्ट खालनं मला म्हणतंय कसं फसवलं थोबाड फोडीन म्हणलं तुझी नंतर बाप हे शांतपणे घरात बसू शकत नाही माझी लेख सुरक्षित आहे का असंख्य प्रश्न त्याच्या छाताडावरती नाचू लागले हे एखादा हरामखोर कुत्रा आमच्या लेखीवरती तुटून पडू लागला हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे वसंत हंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये आज आलोय तर छत्रपतींची शपथ माझ्या बाबासाहेबांची शपथ हे तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या अंतरंगामध्ये पेरून जाणार म्हणून आज सांगतोय बघ इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला सांगतोय आज घरी पळत पळत जायचं बघ त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा तुझं वय 50 आहे तुला आई सोडून गेलेली आहे पण लक्षात घे भिंतीवरती नक्कीच तिचा फोटो असेल बघ आणि हे बघ जोपर्यंत आई आपल्या डोळ्यासमोर असते आईची किंमत कळत नाही पण डोळ्यासमोरची आई जेव्हा भिंतीवरती जाते त्यावेळेला
त्या आईची किंमत आम्हाला कळायला लागते. आज एक काम करायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकानं आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. हा प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुम्हाला सांगतोय लेकरानं, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई ग 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना. पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरानो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, तिटाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, तिटाचा घासत असते. ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस मी या उदरामध्ये ठेवलं साहेब, प्रत्येक क्षणाला या लेकराची मी वाट बघते साहेब. कधी एकदाच हे लेकरू माझ्या उदरातून माझ्या तळ हातावरती येत आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहती. साहेब या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. हे पोरानं, ही आई तुम्हाला कळाली का नाही कळाली? याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग? हे नाही काढो, या माऊलीला सगळं काय कळतं बघ. या माऊलीला सगळं काय कळतं. म्हणून 3 वेळचा अन्न रोज तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं नालायका. बघ या माऊलीला सगळं काय कळतं. 103 ताप, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तो मला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा तुम्हाला सकाळी 6 वाजता उठून कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली बाग. त्या डेकच्या आडवा येतोय बाजूला सांग. आई नाही कळाली म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. माझ्या पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो बघ. माझ्या छत्रपतींच्या समोर, माझ्या बाबासाहेबांच्या समोर विमल तोंडामध्ये घेऊन फिरणारे आहे माझ्या लेकरानं. आज लक्षात घे, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, नालायका, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव ये पुरा, त्या माऊलीचं नाव आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव चला बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ. जास्त वेळ तुझा
घेणार नाही. घड्याळची फक्त 20 मिनिटं. ए पोरीनो, तुम्ही तुमची ओळख विसरला बघ. माझ्या बाबासाहेबांनी दिलेली तुला ओळख, माझ्या छत्रपतीने दिलेली तुला ओळख तू विसरलीस बघ. तुझ्या आई बापाने दिलेली तुला ओळख विसरलीस बघ. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला पोरी, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला. आता या राष्ट्राची पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही रे माझ्या लेकरा, या राष्ट्राची शान आणि आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस बघ. पण एखादा 3-4 वर्षाच्या लेकीवर जर तुटून पडत असाल, तिच्या शरीराचा जर उपभोग घेत असाल, तुझ्या आई बापानं तुझ्या बहिणीला अगदी फुलासारखं जपलं बघ. तिच्या पाठीला पाठ लावून तूही जन्म घेतलास आणि त्या लेकरावरती जर कोण अन्यायाने अत्याचार करत असेल, तर मला सांग, तो आमच्यासाठी हरामखोर आहे, तो आमच्यासाठी कुत्रा आहे. असं लांडगानी कुत्रा पोरीनं त्या इन्स्टावरती टपून बसलं बघ, तुझ्या शाळा कॉलेजच्या बाहेर टपून बसलं बघ. तू कधी एकदाची त्यांच्या जाळ्यामध्ये येतेस, तुझ्या शरीराचा उपभोग तो हरामखोर कधी घेतो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. माझ्या लेकरा इकडे बघ, आज तुला तुझी ओळख तयार करून देतो. माझ्या छत्रपतींनी, माझ्या बाबासाहेबांनी दिलेली ओळख तुला तयार करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता, एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेले त्या आड झाले की ना, ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री माई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, तुला मिक्सर मध्ये भळे घालून बारीक करावं. नापास झाली तरी चालेल, पण ही ओळख कधी विसरायची नाही माझ्या लेकरा. बापाच्या वंशी एवढे आपले वंचित झाले बापाच्या वंशी एवढे आपली वंचित झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही रे. बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप म्हणतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं, तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विठ्यामध्ये अडकतं. कुठला तरी एखादा नायक येतो पडद्यावरती, चलो विमल खाओ, चलो गुटखा खाओ, चलो 3 पत्ती रमी खेलो, आ जाओ महाराज, ये जिंदगी एक बार मिलती है, चलो आयुष करो, चलो दारू पिएंगे, चलो गोवा जाएंगे. ऐक माझ्या पोरा, एका मिनिटात या छत्रपती शिवाजी राजांच्या चौकामध्ये या राष्ट्राचा इतिहास तुला एकाच मिनिटात सांगतो बघ. इकडे बघ, ज्याला बाप कळाला आहे, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शट ठोकला पोरा. ही माती माझ्या संभाजी राजांची, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजाचा. संभाजी राजांना काही झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळे रक्त टाप टाप गळत आहे आणि मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. अमावस्येची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे, पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचितही कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, ए संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमेशा ये सिर्फ तेरे पिता का स्वराज्य व हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. माव्याचे तोबरे आणि हातामध्ये दारूचा ग्लास आणि तोंडामध्ये विमल घेणाऱ्या लेकरांना हे बलिदान अगोदर समजावून घ्या माझ्या पोरांनो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ, जास्त वेळ घेत नाही बघ, घड्याळची फक्त 20 मिनिटं. आईला पहिला प्रश्न विचारला ना माझ्या पोरांनो, आई मला जन्म देताना तुला किती वेदना होत होत्या. आता त्याच आईला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा, कारण लक्षात घे,
या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. हे जास्त वेळ घेत नाही, फक्त 20 मिनिट पळत पळत आज घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. कारण 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्षाच्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरांनो. त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझा बाई 1 वर्षाचा होता. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्या घरी नाही का ग बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. त्याच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल तुझी माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ तुझी माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पडणार ते लहान लेकरं, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघा. स्वतः उपाशी राहणारा, पाठ आणि पोट एक झालेला आणि स्वतःच्या हाताने तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माई माऊली, तिची आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. पण आता 25 वर्ष उलटून गेले. आणि आता वर्षातून काही 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पुरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी याच मातीमध्ये, याच गावामध्ये आली बघ. आणि बघ कसा तरी 1 महिना काढला आणि पहिला महिना काढला आणि तुझ्या बापासमोर हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो ऐका ना हो, आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. डोळ्यासमोर रोज आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो. आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं आईला बोलत होती, नको तसं बापाला बोलत होती. 2-2 दिवस बापा बरोबर बोलत नव्हती. लहानपणी माझी आई मला म्हणायची, लहानपणी माझी आई मला म्हणायची, अगं माझ्या आई बापाची आठवण आली की पोटामध्ये माझ्या गोळा येतो, पोटामध्ये माझ्या गोळा येतो. मी माझ्या आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा कसा काय येतो ग? आई तुझ्या पोटात गोळा कसा काय येतो ग? मी माझ्या आईला हसायची, मी माझ्या आईला हसायची. आता मला कळालं, अहो लहानपणी मी माझ्या आईला हसत होते, पण आता मला कळालं माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर नाही दिसत हो. माझ्या पोटामध्ये गोळा येतो. जाऊ का हो? एकदा आईला बघून येऊ का हो? एकदा बापाला मिठी मारून येऊ का हो? सगळं आयुष्य मला तुमच्या सोबतच काढायचं आहे. सांगा ना हो, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. माझ्या डोळ्यातल्या अश्रूंनी माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, इस्तीपुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा 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 जा. रडू नको जा, पण लक्षात ठेव पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. इकडे माझा आई बाप होता, इकडे माझं सासर
होता, मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं बाग. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गडामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून बापाला कधी एकदाची मी मिठी मारते. अक्का अक्का करत ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत, त्याच्या गालावरून हात फिरवत, कधी एकदाची त्याच्या गालावरून हात फिरवत, कधी एकदाची 10 रुपयाची नोट मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरे, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरे, घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी, माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. 3 सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा, आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलंयस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातेस, माझ्या लेकराला भूक लागली असेल, हे अगोदर काहीतरी खाऊन तरी घे, हे अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे माझा उपाशी बाप, माझा नुकता शेतातून हे पाट आणि पोट झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पुरी, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ. कोणी कोणाचं नसतं माझ्या लेकरा, कोणी कोणाचं नसतं. ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी. डोळ्यासमोरचा बाप या दुनियेला कळत नाही. एकदा का बाप भिंतीवर बसला की भिंतीवरचा बाप खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नाही पुरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. माझ्या बापाने मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बा, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. माझा बाप मला म्हणत होता, पोरे या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात बघ, पण हक्काचा खांदा निघून जातो पोरी. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो बापाचा खांदा निघून जातो पुरी. तो हक्काचा पदर निघून जातो बा, ज्या पदराच्या आड लपावं आणि कितीही मोठं झालं तरी आपल्या आईला कडकडून मिठी मारावी, तो आईचा पदर निघून जातो पुरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. तुझ्या बापाने मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं मोरे, घराच्या अगोदर, घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा
आबा आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी? हे माझ्या लेकरा, हे आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. आबा रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत मला नाही कळाली, नको तसं तुम्हाला बोलत होते. तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला पदरात घ्या आबा, मला पदरात घ्या. हे माझा बाप मला म्हणायचा, कार्टे रडवतीस की काही ग, चल मुकाट्यानं घरात चल. आणि माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची, आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माहुली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावर ओढायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायची, बोरे थोडं गाल पुढं कर की गा. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आठी बोट माझ्या गालावर फिरवायचे आणि करा 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 आपल्या कपाळावर मारत माझी आई मला म्हणायची, बोरे चालकी का घरात? महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की पुरी. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पुरी. तुझ्यासाठी झुरणारा तुझा हा बाप या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पुरी. चल घरात आणि तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. फक्त घड्याची 10 मिनिटं पोरांनो. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाच मुक घेणारी ती माय माहुली आता मला त्या घरात दिसत नाही पुरी. अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाच्या कानावर, माझ्या आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. 2 पावलं उचलत जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पुरी. काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना, समोरून घे, बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. एक घास
शिवचा एक घास कावचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणे या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. हे लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे आता. अगं एका गावाला काय ग आजूबाजूच्या पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशीच ग पुरी, पुरी कशीच. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता मला मिठीत नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझा रतांतर जगण मरण एका श्वासाचं अंतर. ए बाबानो ए माझ्या छत्रपतींच्या समोर आणि माझ्या बाबासाहेबांच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण मी तुला सांगतो. दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड अँड दिस इज नॉट अ लेक्चर, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन यू हॅव टू चेंज टुडे. आणि म्हणून जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण घेऊन जायचं जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुरा येणार. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला भेटीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पुरी. म्हणून तुला आज सांगते तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पुरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा आई बाप तुम्ही विसरला पोरी ना. बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का ग पोरी? खरं सांग, आईची शपथ घेऊन सांग, माझ्या बाबाची शपथ घेऊन सांग. बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? 100 महिना पडल्या तुझ्या बापाच्या टाचाला एक सुद्धा पाठीच्या थंडीत जेव्हा तुम्ही झोपलेला असता तेव्हा त्याच रात्री कुठल्या तर शेतात चिखल तुडवत तुझा बाप ठिकाणा पाठवायचा असतो साला. आणि एकतर स्वतःची बडबडत असते दीदी नववीला जाणार, दादी आता कॉलेजला जाणार, 4 पैसे मला गाठीला ठेवलं पाहिजे. त्याच आई बापाच्या तोंडावर तारक्यानं थंकायला लागला तुम्ही. बापाला काय करते? चल कारण चल इकडे जाऊ. आई बापाच्या डोळ्यात धूळ झोकायला तयार झाला. आईला धमकी देतीस मला मोबाईल दे बघ नाहीतर मी काहीतरी जीवाचं बरवाईट करून घेते बघ. आईला धमकी देतात कारत्यानो. त्या आईचं काळी थंड करत निघून गेली तर जगायचं कसं आम्ही? जेवणाच्या ताटावर बाप बसतो, एक घास हातात आहे, एक घास हातात आहे. तुझी आई म्हणते अहो ऐकलं का पोरगीला मोबाईल मिळून देणार तर जीवाचं काय तर करून घेतो म्हणते. अगे तोंडाचा घास पाहिजे विषासारखा मिळतो आणि हाताचा घास ताटात टाकतो. आणि या छत्रपतींच्या पुतळ्याजवळ एखादा त्याचा मित्र उभा असतो, त्या मित्राकडे येऊन सुटतो. अरे एक माझ्याकडे 10,000 रुपये शिल्लक आहे, एक 15,000 रुपयाची गरज होती, तुला 15 दिवसात देतो बघ. सोसायटीचं कर्ज झालं मिळालं देतो, माझं पीक गेलं देतो. लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. तुमच्या हातामध्ये मोबाईल
येऊन पडतो नालायकानं आणि रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत कुठला तर लांडगा त्या इंस्टावर टपून बसलेला असतो आणि मेसेज करत काय बसता हे काय काय करत बसता हरामखोरानं नको ते फोटो त्याला पाठवता तो सांगेल तसं तुम्ही ऐकता हे कार्ट्यानो 180 लेकींचे जवळ 350 व्हिडिओ अश्लील बनवले त्या हरामखोरानं लक्षात घे हे सोशल मीडियावरती टाकू लागला माझ्या लेकींना ब्लॅकमेल करू लागला आणि तुम्ही तसल्यांच्या जाळ्यात फसू लागला हरामखोरानो हे का ग माझ्या पोरे का हे आवजी जाऊची लेख आहेस विसरलीस का माझ्या सावित्री माईची लेख आहेस विसरलीस का माझ्या अहिल्याईची तू लेख आहेस विसरलीस का सांग मला हे नालायकानो कार पोरानो हे IPLच्या राणा मोजत बसता यानं एवढ्या राणा काढल्या त्यानं तेवढ्या राणा काढल्या यानं हे केलं त्यानं ते केलं पडद्यावरचा कुठला तर येतो एखादा सुरात चाकू घेऊन येतो मुंडकी काय तोडतो खोटं तुला काही दाखवतो ते तुझे आदर्श झाले आणि तुझ्यासाठी रक्त आटवणारा बाप तुला कळणार नालायक हराम पोरानो हे तुला सांगतोय बघ म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही एक ही पोरगा कुठला व्यसन करणार नाही छत्रपतींचा पुतळा या गावाच्या चौकामध्ये नालायकानं लक्षात घ्या म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे व्यसन करायचं पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं साला 400 वर्ष होत आली नशा नाही उतरणार व्यसन करायचं या गावच्या रस्त्यावर तुझा बाप फाटके कपडे घालून मजुरी करत होता त्याच गावच्या चौकात तुझ्या बापानं शर्ट उठवला पाहिजे साला पोरग माझा क्लास 1 अधिकारी झालं क्लास 1 अधिकारी झालंय नालायकाडा कर्तृत्वाचं व्यसन करायचं रे कुठला तर पडद्यावरचा नालायक कोणतरी येतो तुला म्हणतो विमल खा तुला म्हणतो गुटखा खा अरे तुम्हाला व्यसनी बनवलं तुम्ही शंड नामर्द हो लागला आमच्या लेकीच्या शरीराचे तुकडे हो लागले पुण्या मुंबईला जाता पोरीनं शिक्षणाच्या नावाखाली जात रस्त्याने लोळता हातामध्ये तुमच्या सिगारेट येतं बाप इंस्टावरून ओळख झाली म्हणजे त्या लेकीला बोलवून घेतलं तिच्या शरीराचा उपभोग घेऊन गटारीमध्ये फेकून दिलं पोरीनं का तात्या साहेबांनी यासाठी बोलवलं बघ मला आज शपथ घ्यायची एक हे पोरगा व्यसन करणार नाही साला जीव जाऊ दे विमल खायचा नाही गुटखा खायचा नाही आई बापानं दिलेलं शरीर आहे शरीराला न्याय द्यायचा 100-200-500 जोर मारायचे हे पोरी एक ही पोरगी आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही शेवटची 8 मिनिट राहिली एक काम करायचं बघ आईला 2 प्रश्न विचारले आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही पळत घरी जायचं आणि बापाची वाट बघायची आणि ज्या क्षणाला बाप तुझ्या समोर येईल पळत जायचं सगळी जळमट तोडून टाकायची आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला खडखडून मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं ग असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता शाळेत तुला कोण काय बोललं का आई काय बोलली का बाई काय बोलल्या का तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग नालायकाची तंगडच तोडतो सांग त्यावेळेला बापाला सांगायचं पप्पा मला कोणी काय नाही बोललो पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होते कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा आता मी शाळेला जाते आता मी कॉलेजला जाते पप्पा आता पप्पा तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा तेव्हा मी 1 वर्षाची होती मला आई रागवली तर अंगणामध्ये येऊन उभी राहत होती आणि जसं तुम्ही येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत होती ना आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा मला आईनं मारलं पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता अलगद हवेमध्ये फेकत होता माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत अगदी हातामध्ये राणीसारखी वाघिणीसारखी परीसारखी मी येत होती पप्पा तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा
अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता की हो, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होते पप्पा. पुत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होते, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होते. पण पप्पा आता मी मोठी झाली, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा आय हेट यू पप्पा. मला तुमचा तिरस्कार आहे पप्पा. तुम्ही म्हणून नको पप्पा, मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते. पण पप्पा आज छत्रपतींच्या चौकामध्ये आणि बाबासाहेबांच्या समोर एक बाप नावाचं वादळ ऐकून आले पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. पळत जायचं आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बघ कधीतरी एखाद्या या कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं, एखाद्या अनाथ आश्रमामध्ये 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय, हाताची थाळी फेकून देतो, तोंडातला भात काढला बघतोय, आणि पोरगा म्हणतो, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापाने कधी मला घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो यांना सापडलो, इथंच मोठं झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या गालावरून हात फिरवत, एखादा घास मला भरवत, कोणीतरी मला म्हणेल का मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तेव्हा ते 5 मजली कपड्याचं तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या चाल उचाल, पैशाची काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या पाठीशी, तुला जे पाहिजे ते घे. तुम्ही नवीन कपडे घालून मिरवत असता, आणि बिना बापाचं पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतं, आणि त्या पोराच्या मनात विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. पोरग पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, आणि हांबरडा फोडत आपल्या आईला म्हणता, आय गा. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला त्यावेळेला ती मावल्या म्हणते, 2 दिवसाने येतात, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट कपडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसाला आपल्या आईचं पैसे येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसाला आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या लेकराला मध्ये गप गेल्या, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाली की नाही सांग बरं. रडू नको, तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मी मांडला नाही की. वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला गेलंय की नाही सांग, रडू नको. 2 दिवसाने येतात, माझा पैसा घेते, तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसाल, आपल्या आईला म्हणता, आय नको मला शर्ट आय, तू रडू नको आय, तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय, आय मी शिकणार आय मी शिकणार, मी लय मोठा होणार, मी एवढा शिकणार आय. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, एवढा शिकणार. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं. पोरांनो, थांबतो इथं फक्त 5 मिनिटं. Only 5 minutes I am going to talk with you, and I am talking with your heart. I am not talking with your brain. Listen to me. फक्त 5 मिनिटं. बापाला कधी बघायचं? शाळेची फी भरायला येतं तेव्हा बापाला बघायचं नाही.
हातामध्ये नवीन मोबाईल आणि कपडे आणून ठेवतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो. बाप तेव्हा मरतो पोरा जेव्हा हत्तीसारखं पोरग बापाला पोलीस स्टेशनला उभं करत. बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग जेव्हा व्यसन करता. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पोरे शेवटचे 5 मिनिट पण तुझ्या बापाची कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर्र करून उडून निघून झाला. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय का रडतीस ग? रडू नकोस बघ. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसलीच नाही की ग. पप्पा या ना लवकर घरी. पप्पा मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. पप्पा मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. पप्पा या ना होता त्या सगळा खाऊन टाकतो, मला तुमच्या सोबत जेवायचं. आणि नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच ग जर मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की ग. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात पप्पा उद्या 100 रुपये देता का हो पप्पा? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा, पण आईला सांगू नका. आई मला लई ओरडते. बापाने तुला लई लाड केला, लई पैसे घेतेस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा पप्पा. म्हणून उगाच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग. आता कोणाला म्हणू बाळा? तुझ्या आणि माझ्या कधी गोष्टी मी तुझ्या आईला सांगितलेत का? आणि 100 रुपयानं काय होतंय? 500ची नोट ठेवले बघ मागच्या खिशात घे. उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव. मी नाही कोणाला सांगणार. आता कोणाला देऊ ग? हे पोरे तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो, रडायचं नाही म्हणत. पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी तुझी आई म्हणते अहो डोळं कावं लागलं झालं तर तुझ्या आईला ते बिचार कधी म्हणते साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पुरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. पुरी नवऱ्याचा हात धरून जशी आनंदाने सासरी निघालेली असते आनंदी जीवनाची स्वप्न रंगवत, त्यावेळेला त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझी आई फोडते. पोरे 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहिलो. मी करत माझ्या माग लागणार माझं लेकर आता मला या घरात दिसायचं नाही की ग. हे पोरी तुझी आई रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी रडत असते, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो का रडताय ना, का रडताय? कोणी रडायचं नाही. चला चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्यात तिला हसत हसत पाठवा. हे पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो चाल पोरी चाल चाल, रडायचं नाही, चाल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, हसत हसत जा, चाल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे.
लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं नास तर माझ्या बापानं कमाल केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला. पोरी फक्त तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो. आणि मी इथं थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो बघ. लग्न मंडपवाल्याचा पैसा देतो, वाजंत्रवाल्याचा पैसा देतो, बस्तवाल्याचा पैसा देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशिवली करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुराणा. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखा. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो. तुझ्या जुन्या ओढणीचा मुक्का घेतो आणि ती जुनी ओढणी रात्रभर उशाला घेऊन आपल्या अश्रून जो ओला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये जातात आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो. शंभर किलोचा पोत या ट्रक मधून उचलत त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे. पुरी या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जो ट्रक चालवतो ट्रॅक्टर चालवतो आपल्या लेकरांच्या साठी घरी पैसे घेऊन येतो त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये दाबतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप थांबतो इथं पण हात जोडून सांगतोय पोरांनो, या बापाला कधी मान खाली घालायला लावू नका. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो. बापाच्या पाठीमाग तुझी आई उभी आहे. पोलीस स्टेशनची जमीन सगळ्या अश्रूनं आई बापानं भिजवलेली आहे. बापाचा शर्ट भिजलेला आहे, आईचा पदर भिजलेला आहे. तुझा बाप पोलिसाला सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. हे पोरीनो, एखादा नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्यापेक्षा 10-10 वर्षांना मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असा कुठला तर कुत्रा येतो. तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, गोडगोड काय बोलतो आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर थंकून निघू जाताना तुम्हाला लाज नाही का वाटत? हे प्रेम आहे का बरे? सोशल मीडियावरती जा जरा, वसंत हंकारे नाव टाक आणि खालच्या कमेंट वाच. ते हरामखोर कुत्रे मला म्हणतात हा आमच्या गावात आला आणि माझ्या हातातली लेक निघून गेली. कुठला तर कुत्रा म्हणतो आता माझ्या वासना कशा शांत करू. एखादा हरामखोर म्हणतो याच्या लेकीला पळवा. एखादा कुत्रा कुठतर कोयता घेऊन माझ्या गाडीच्या पुढे चालतो. लांडगा कोण बसल्यात बा तुला
तुझ्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं आणि पोलीस स्टेशनला उभं करतं, हे प्रेम आहे का? तुझं शिक्षण अर्धवट सोडून चल म्हणतं तुला, चल घरातलं सोनं दागिने घेऊन ये म्हणतं तुला, घेऊन जातं, हे प्रेम आहे का? हे प्रेम नाही पोरी. हे बापाला एक पेन मागत होतीस 5 पेन देत होता, एक चप्पल मागत होतीस 2 चप्पल देत होता, बापाला एक ड्रेस मागत होतीस कोल्हापुरी तुला घेऊन जात होता. मग तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात तुझा बाप कसं करेल सांग मला पोरी. हे तुझं शिकण्याचं वय आहे, या वयामध्ये शिकवतो भाता स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची पोलीस स्टेशनला होतं जा माझ्या पोरी. हे बघ, आणि 2025 मध्ये या राष्ट्रातून नाही, या महाराष्ट्रातून फक्त किंवा कोल्हापूर जिल्ह्यातून फक्त किती लेकी गायब झाल्या ज्याचा पत्ताच लागला नाही. जरा विचारून ये पोरी. बाप रोज जातो माझं लेकरू सापडलं का पोलीस सांगतात तपास सुरू आहे. कुठं गेल्या पोरी? कुठं गेल्या? तुम्हाला विकलं जात आहे, तुम्हाला मारलं जात आहे, तुमच्या शरीराचा उपभोग घेऊन तुम्हाला सोडून दिलं जातं रस्त्यावर पोरी. एक पोरगी आई बाबाला पोलीस स्टेशनला उभा करणार नाही. एक कधी तर दवाखान्यात जायचं, तिथं तू जन्म घेतला असं त्या डॉक्टरला फक्त विचारायचं मला जन्म देताना माझ्या आईनं किती रक्त सांडलं होतं, आणि आईला विचारायचं मला शिकवताना माझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं. सांडलेलं रक्त ना आटवलेलं रक्त ज्या लेकराला कळालं त्या लेकरानं लक्षात घ्या आपल्या आई बापाला. एक ही पोरगा व्यसन करणार नाही, एक ही पोरगी. आणि पोलीस स्टेशनला आई बापावरच केस दाखल करता, आणि पोलीस स्टेशनला पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही. बाप सांगतो दीदी प्रेमाच्या विरोधात नाही, पण पोरग शिकलेलं पाहिजे, पोरग तुझी काळजी घेणार पाहिजे दीदी, चल हे व्यसन करतोय दीदी. त्यावेळेला पोलिसांना सांगता यांच्या केस दाखल करा, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. आज शपथ घ्यायची पोरी. आज तात्या साहेबांनी मला तुमच्या समोर बोलवलं नव्हतं. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा, आणि जे काय आहे ते राष्ट्राचं आणि भगवंताचं आहे एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय